माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर 5 तारखेलाच पोचायला पाहिजे. आमच्या डिपार्टमेंटमधली देखील यंत्रणा किती फास्ट आहे आपल्या लक्षात आलं असेल, पण हे देखील लक्षात आलं असेल की 4 तारखेचं पत्र, आज तारीख किती, 10, 6 दिवसानं मिळतंय. त्याच्यामध्ये आमच्या कामामध्ये देखील यश आहे हे आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे. आणि 4 तारखेला जे पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये कुठेही नाराज आहे म्हणून पत्र दिलेलं नव्हतं. शेवटी मंत्रिपदाचा कार्यभाग सांभाळत असताना मंत्री म्हणून माझ्या अपेक्षा प्रधान सचिवांकडनं काय आहेत हे सांगणं म्हणजे नाराजी होत नाही. मी ते पत्र पाहिजे तुम्हाला परत वाचून दाखवतो. ह्याच्यामध्ये कुठेही नाराजी माझी आहे का? आता पत्रातनं कसं काय माझा चेहरा दिसतो हे पण कळत नाही मी नाराज आहे म्हणून. ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, पण या पत्रामध्ये कुठेही नाराजीचा सूर पण नाही आणि त्याच्यामध्ये नाराजी असण्याचं काही कारण नाही. या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे तर प्रशासनानं धोरणात्मक निर्णय हे त्यांच्या वैयक्तिक पातळीवर घ्यावे किंवा न घ्यावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्याची कल्पना मला द्यावी जेणेकरून अशा पत्रकार परिषदा ज्यावेळी होत असतात त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, उद्योग विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी, MSMEसाठी, स्मॉल स्केलसाठी माझ्याकडे शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं अजून एक विभाग आहे मराठी भाषा. त्या मराठी उद्योजकांसाठी आम्ही काय केलंय हे बाळासाहेब भवनमधनं मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही. दुसरं मी असं सांगितलं की सत्तेचं केंद्रीकरण करण्यापेक्षा सत्तेचं विकेंद्रीकरण करणं हे जसं राजकारणात महत्त्वाचं आहे तसं अधिकारांचं देखील विकेंद्रीकरण करणं ही काळाची गरज बनलेली आहे. म्हणजे सगळंच मंत्र्याकडे सहीला आलं पाहिजे. ही जी काय भूमिका कदाचित मला माहीत नाही चांगली आहे की वाईट आहे. मी केलेलं, मी काय म्हटलंय त्याच्यामध्ये की माझ्याकडे आल्यानंतर मुंबईला फेऱ्या मारून जर मी एखाद्याचं काम करणार असेल तर त्या फेऱ्या मारणाऱ्यांची एनर्जी किती वेस्ट होणार आहे हे त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी असं म्हटलंय की स्वतःकडचे अधिकार जे मुख्यमंत्री महोदयांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं धोरण आहे की सगळेच अधिकार आपल्याकडे ठेवण्यापेक्षा ते आरओ लेवलला जर अधिकार गेले, BCC आम्हाला आरओ लेवलला जी द्यायची होती ती आज काहीतरी COच्या कार्यालयात आलेलं आहे, ते जर परत खाली गेले तर लोकांना सोयीस्कर होणार ना. याच्यामध्ये नाराजीचा विषय नाही. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.